आणि आता पाहूया राष्ट्रवादीतील उपमुख्यमंत्री पदासाठी ज्या हालचाली सुरू आहेत त्याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू। प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार। आज किंवा उद्या पवार कुटुंबीय एकत्रित निर्णय घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शरद पवार अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती। अजितदादांनंतर उपमुख्यमंत्री लगेच कोण होणार याची चर्चा करणं म्हणजे पत्ते आणि डाव खेळण्यासारखं। राष्ट्रवादी आणि इतर कुणीही चर्चा करणं अमानुष, राऊतांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं त्यांचा अंतर्गत विषय, पण दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं असं मला वाटतं, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। झडपी निवडणुकीनंतर अजितदादांचा राष्ट्रवादी विलीनीकरणाचा विचार होता, सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया। तर दादांनंतर वहिनीशिवाय पर्यायच नाही, सुनेत्रा पवार यांनी नेतृत्व करावं, टिंगरेंचं वक्तव्य। अजितदादांच्या निधनानंतर लगेच राजकीय चर्चा करणं हे अमानुष, सगळं स्थिर स्थावर झाल्यानंतर चर्चा करणं योग्य, सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर राऊतांची प्रतिक्रिया। दोन्ही पक्ष एकत्र यावे अशी पहिली भूमिका होती, जयंत पाटलांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी बऱ्याच बैठका झाल्या। पालिका निवडणुकांनंतर निर्णय घेण्याबाबत बैठकीत चर्चाही झाली, जयंत पाटलांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू। सीआयडी चौकशी करण्याचा राज्य सरकारचे आदेश। अजित पवारांच्या विमान अपघाताचा एआयबी कडून तपास सुरू। विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आल्यानंतर सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्याचा तपास केला जाईल। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही, नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक। विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर। बारामती विमानतळावर रडार एटीसी नव्हतं अशी माझी माहिती, डीजीसीए याला जबाबदार आहे, संजय राऊतांचा गंभीर आरोप। तर अपघातानंतर चौकशी होते, पुढे काय होतं, डीजीसीएने जबाबदारी घ्यावी, राऊतांचं वक्तव्य। राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनामुळे अर्थसंकल्प फडणवीस मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल। अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष आज फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता। राष्ट्रवादीलाच खाती मिळावी अशी मागणी करण्याचा अंदाज। दादांकडे क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी। रोज सूर्योदयापूर्वीच उगवणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला, रोहित पवारांचं अजित पवारांसाठी भावनिक ट्विट। सर्वसामान्य माणसांचे ऋण पवार कुटुंब कधीच विसरणार नाही, रोहित पवारांकडून ट्विट करत भावना व्यक्त। अजितदादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून डोक्यावर वाढवलेले केस, निधनानंतर दादांना अर्पण। नागपूरच्या उमरेडमधील दादांचा चाहता विलास झोडापेंनी नीरा नदीत केस अर्पण करत दादांना श्रद्धांजली वाहिली। मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील अजित पवारांचं दालन आज शांत। नेहमी कार्यकर्ते, अधिकारी आणि नागरिकांनी गजबजलेल्या कार्यालयात आज मात्र शुकशुकाट। राजापूरमधील पडीक जमिनीचा भाग एमआयडीसी म्हणून घोषित होणार, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांचं वक्तव्य। लवकरच फडणवीस, उदय सामंत एमआयडीसी क्षेत्र जाहीर करतील, किरण सामंतांची माहिती। नागपुरात अंजली भारती आज पोलिसांसमोर जबाब देणार। अमृता फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचं प्रकरण। वादग्रस्त वक्तव्यानंतर अंजली भारती विरोधात गुन्हा दाखल। आता पाहूया कसं सुरू आहे महापालिकांचं राजकारण, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अकोला महापालिकेतील महापौर पदाचा आज फैसला होणार। विशेष सर्वसाधारण सभेत निवड केली जाईल। महापौर कोणाचा होणार याकडे शहराचं लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद न देण्यासाठी नव्या कायद्याचा घाट। आमदार संख्या निश्चित करणारा कायदा अधिवेशनात आणण्याची तयारी। सामनातून दावा, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार हा कायदा आणणार असल्याचा मोठा दावा। नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेत अनेक पक्षांची गटनोंदणी प्रलंबित। आजही गटनोंदणी प्रक्रिया होणार नसल्याची माहिती। आयुक्त आणि जिल्हाधिकारी बाहेर असल्याने प्रक्रिया ठप्प। काँग्रेस, मुस्लिम लीग, एमआयएमची नोंदणी पूर्ण, तर काँग्रेस भाजपची नोंदणी बाकी। केडीएमसी महापौर, उपमहापौर पदासाठी आज अर्ज दाखल होणार। शिवसेना शिंदे गटाकडून महापौर निश्चित मानला जात असून हर्षाली चौधरी, किरण भांगलेंपैकी कोण उमेदवारी दाखल करणार याकडे लक्ष।
शिंदेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय बोरसेंची नियुक्ती. एकनाथ शिंदेच्या आदेशानंतर अजय बोरसेंची नियुक्ती. गटनेता निवडीनंतर आज शिंदेच्या शिवसेनेकडून गटनोंदणी होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी 10 फेब्रुवारीला निवड होणार. पीठासीन अधिकाऱ्यांसमोर नगरसेवक हात उंचावून महापौरांची निवड करणार. भाजपकडून इच्छुक उमेदवारांची महापौर पदासाठी मुंबईपर्यंत फिल्डिंग. पुणे महापालिकेची महापौर निवड 9 फेब्रुवारीला होणार. स्थायी सदस्य नियुक्तीही याच दिवशी होईल. भाजपकडे बहुमत असल्याने महापौर आणि उपमहापौर भाजपचाच होणार का याकडे लक्ष. बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांची आज बैठक पार पडली. वसई विरारचा महापौर उपमहापौर कोण होणार या संदर्भात बैठक. 10 इच्छुकांचे पक्षाकडे अर्ज आले. रायगडच्या मुसळामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 7 नगरसेवक अपात्र. राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश करून पक्षादेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका. गोगावलेंनी घोडेबाजार केल्याची तटकरेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार.